श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं 10व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालिका उपायुक्त आशिष लोकरे, पालिका उद्यान विभागाचे अजय कुमार चव्हाण, समाजसेवक जवाहर मुंदडा, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष आनंद शर्मा, संस्थेचे अध्यक्ष महेश कासट यांची प्रमुख उपस्थिती होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ दृश्यकला विभागाचे धनंजय टाकळीकर आणि दयानंद पटणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। 2 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली। सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं। सूत्रसंचालन प्रथमेश कासारे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश एळमेली यांनी केलं। याबाबत अधिक माहिती संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी प्रास्ताविकातून दिली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे, दीपक बुलबुले, अभिजित भनकळस, श्रीरंग रेगोटी, महेश भाईकट्टी, सुरेश लकडे, राजेश केकडे, श्रीनाथ श्रीगन, शीला तापडिया, सुजाता सक्करगी, अक्षता कासट, मनुश्री कासट, आर्या लचके, श्रेया लचके, शुभांगी लचके, रूपा कुताटे आदींनी परिश्रम घेतले। स्पर्धेचा निकाल याप्रमाणे: लहान गट 3री ते 5वी प्रथम क्रमांक पुनीत बोराडे, द्वितीय चेचक राका, तृतीय स्वरा मनाळे, उत्तेजनार्थ ऋतुजा होळ्ळे आणि आयुष दंतकाळे। मोठा गट 6वी ते 8वी प्रथम सृष्टी हराळे, द्वितीय आरवी राका, तृतीय ध्रुवी राका, उत्तेजनार्थ कार्तिकी स्वामी आणि शौर्य हलकुडे। अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की ते दरवर्षी असे चांगले वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि राबवत आहेत। गेली 10 वर्ष सातत्य ठेवून त्यांचं अभिनंदन हवं की कोणताही अभ्यास करताना गोष्ट समजून घेतली पाहिजे। का पडत नाही? कारण तुम्ही फक्त पुस्तकात जेवढं दिलं तेवढंच पाठ करता आणि त्याला तुम्ही म्हणता की आम्ही अभ्यास केला। फक्त अभ्यास करून तुम्हाला परीक्षेत मार्क भेटतात, कोणाला 90% मिळतात, कोणाला 95 मिळतात, कोणाला 100 पण मिळतात, पण त्याचा खरंच उपयोग आहे का? म्हणून शाळेमध्ये शिकताना वर्गात गुरुजी सर शिकवताना, मॅडम शिकवताना लक्ष द्या